भांडे घासले ते तर वेदिकाचा फोन आला शाळा सुटल्या म्हणून. चला आता मी वेदिकाच्या शाळेत चालले. इकडं वरण घातले आणि इकडं भात घातले. पटकन स्वयंपाक करायचे. तुमच्या भाऊजीला भूक लागली आहे, त्यांनी फोन केले होते स्वयंपाक करा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मम्मी सकाळी मेथीची भाजी तोडलेली आणि मम्मीचा नाश्ता झाला का. तिकडं मम्मीने चहा बनवून पिले आणि मी इथं ब्रेड आणि काय अंड आणि बॉलविटा बनवून पिलो. हां, आणि तिकडं 2 कळशा ठेवलेत आंघोळीला. मी 8 वाजता उठली होती. आता बघा किती वाजलेत, केवढं लवकर टाईम चाललाय. तर मम्मी भाजी तोडलाले. मम्मी ह्याची रेसिपी सांगणारीस ना. हां, मग आता मम्मी पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे. तुम्ही पण कंटिन्यू व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुम्ही बघणं गेला काय नाही, कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर पण करा. तुमच्या मित्राला, मैत्रिणीला किंवा फॅमिली मेंबर्सला पण शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला सांगा. तर चला मग मी खाऊन घेते आणि मम्मी बी खाऊन घेते. पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. वेदिकाला डबा करून दिले. आता दुसऱ्या म्हणजे आम्हाला मेथीची भाजी करणार आहे. मेथी कापून तोडून घेतली, धुवून घेतले. त्यासाठी लागणारं साहित्य टमाटा, कांदा आणि मिरच्या घेतल्यात. आता हे कापून घेते. मेथी बी कापून घ्यायचे. टमाटा कापून घेऊया. आता ही मिरच्या कापून घेतल्या. आता मेथीची भाजी कापून घेते. कढई ठेवली आता गॅसवर. आता तेल टाकून घेते. तेल गरम झाले. आता मी हिरवी मिरची टाकून घेते. मिरची मस्त फ्राय झाले. आता मी कांदा टाकून घेते याच्यामध्ये. तुम्ही भाजी कसं करता मेथीची ती पण सांगा कमेंट्समध्ये. मी तर अशी करते. 3 प्रकारची भाजी येते मला मेथीची. कांदा फ्राय झाला. आता मी टमाटे टाकून घेते. टमाटे फ्राय झाले. आता मी मेथीची भाजी टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये मसूरची डाळ टाकून घेतलेली. तुम्ही म्हणचाल सगळं दाखवले आणि मीठच टाकणं, असली कसली भाजी करलेली हिनं म्हणचाल बघा मीठ टाकलेलं बरं का. भाकरी करून घेते आता. चालू केली भाकरी. चला सगळं काम झालं. आता एवढे भांडे राहिले तेवढे भांडे घासून घेते आणि ते रॅकला भांडे लावून घेते. किचन 3 पुसून झाले माझं. चला आता एवढं घासून घेते भांडे. मी भांडे घासले ते तर वेदिकाचा फोन आला शाळा सुटल्या म्हणून. चला आता मी वेदिकाच्या शाळेत चालले बघा. शाळेकडे तो निघले. रिक्षाचा प्रॉब्लेम झालेला आहे. काय करावं की काय नाही की बघा. आता चलत चालले मी. आता वेदिकाला घेतले शाळेतून, चालले घराकडं. चला आता जाता घराकडं. आता आलो सोसायटीमध्ये. लवकर भेटला आम्हाला रिक्षा. असं 1-1 तास थांबावं लागते विवेकानंद चौकामध्ये तोंड बघत. काय ऑटो काही भेटतच नाही आम्हाला, आहे की नाही ग. किती वेळ लेकराच्या पाठीवर एवढी मोठं जडबंडे आहे. आणि अर्ध्यातूनच सोडून दिले. काय झालाय प्रॉब्लेम काय माहीत, बघावं लागला. मेसेज आलाय का शाळेचा. चला आता जाता घराकडे. भांडे घासताना वेदिकाला आणायला गेले होते. भांडे काय राहिले तसेच. आता घासून घेते भांडे आणि इथं भांडे लावून घेऊ लागले. आता एवढे भांडे घासल्यानंतर स्वयंपाक करायचा. चला मी भांडे घासून घेते आणि मग तुम्हाला बोलते. इकडं वरण घातले आणि इकडं भात घातले. पटकन स्वयंपाक करायचे. तुमच्या भाऊजीला भूक लागली आहे, त्यांनी फोन केले होते स्वयंपाक करा. मग पटकन स्वयंपाकाला लागले. आता भांडे घासून घेते. तिकडं ह्या भांड्याचा एक मुहूर्त लागलाय सकाळपासून. भांडे काय होणार गेलेत. आता पटकन घेते घासून. तोपर्यंत इकडे शिट्ट्या मारून घेऊ लागले. तुम्हाला व्हिडिओमध्ये शिट्ट्या मारत आहे बघा माझं कुकर. कसं मारलं शिट्टी तुम्हाला. हाय सगळ्यांना. तर आता रात्रीची वाजलीत
7:30 आणि मला काम करायचे. इथं भांडे घासायचे आमचं आत्ता जेवण झाले आणि मम्मीने ते सकाळी जेवण भांडे घासली होती. आता हे सगळं किचन वाट्ट आवरून घ्यायचे. मी इथं कारले कापून गेले. उद्याच्या सकाळची भाजी करायची मम्मीला कारल्याची. तर लिंबू आता ह्याच्यात टाकणार आहे ना मम्मी. हां, लिंबू, हळद आणि मीठ ह्याला लावायचं आणि रातभर भिजू द्यायचं ह्याला. म्हणजे रातभर मुरते मिठाच्या पाण्यामध्ये, लिंबूच्या पाण्यामध्ये, हळदीच्या पावडरमध्ये. मग सकाळी उठल्यानंतर 2 पाण्याने धुवायचं, गच्च पिळायचं आणि मग भाजायचं असलं भाजायचं, उकडायचं असलं उकडायचं. मम्मी लय भारी करते ह्याची भाजी. कधी खायला या आमच्या घरी कारल्याची भाजी. रेसिपी थोडं बी कडू होते तुम्हाला. हां, थोडं बी कडू लागत नाही ह्याच्यात. लय भारी करते मम्मी कारले. मला लय आवडते. आधी आवडत नव्हतं, आता आवडते. पप्पा सुद्धा तुझे खात नव्हते कारल्याची भाजी, तर खवलेले तर चांगली होते ना मम्मी. काप मग आता भांडे घासते. तुला सगळं आवरून घ्यायची आणि तिकडं मिशनीला कपडे लावलेत. इकडं आमची लय कोचाडात मशीन झाली बघा. आज 35 मिनिट दाखवायले. सगळीकडं अंधार अंधार झालाय. चला मग आता मी भांडे घासून घेते. थोडेच भांडे इथं हो का. ही एवढं ह्याच्यातली काढून ठेवायचं बाजूला. हे 2-3 ग्लास आणि हे 2-3 ग्लास आणि हे जेवढीच भांडी आहेत. बाकीची मम्मीनं आधीच घासून टाकले. चला मग मी आता भांडे घासते. पुन्हा दाखवते तुम्हाला भांडे घासलेलं, किचन वाट्टा नीट केलेलं. ओके. लाईक, शेअर, कमेंट्स करा म्हणायचं. हां, तू म्हण बरं आता. लाईक, शेअर, कमेंट्स करा. आमचा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा बरं का. शेअर केलो तरच आमचा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचल. आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट राहू द्या असाच. आणि व्हिडिओ आवडते का नाही ते पण कमेंट्स करा. आणि तुम्हाला काय म्हणजे आमच्याकडून काय काय रेसिप्या बघायला आवडतात ते पण रेसिपी सांगा तुम्ही. कमेंट्समध्ये रेसिपी सांगितलं ना मी 100% बनवायचा प्रयत्न करेन. तुम्ही सांगा फक्त. पिझ्झा बर्गर तसलं काय सांगू नका. मम्मीला येत नाही तसलं काय फालतू बिलतू. पिझ्झा बिझा काय येत नाही. आपलं हेच भाज्या बिज्या सांगा कोणती भाजी करायची ती. जसली म्हणलं तसली भाजी करते मी. ही म्हणू की किती दिवस झालं वाळत घातले. ती लईच ही झाल्यामुळे ठेवलं हडकायला. तर ऊन बी पडणार काय नाही, पाऊसच. मला तर खाऊ बी वाटत नाही असलं. हे असलं काय ठेवलं का समोर खाऊच वाटत नाही. पावसाने पडणार गेलाय पाऊस, पण नुसतं आबाळ उलाले, गच्च्या गच भरून उलाले. वातावरण नुसतं थंडगार केले. पाऊस पडला तर बरं वाटते. नुसतं काय खरं नाही बघा पाऊस का पडायचा. मुंबईलाच पडलाय. तिकडं गच्च भरलाले घर आणि इकडं काय बी नाही. माझं म्हणणं तसं नाही की इकडं बी गच्च भरावं पाण्यानं. फक्त थोडा तर पाऊस पडावा. शेतकऱ्यावाला आता शेत पेरणी केली सोयाबीन ते. मला तर पावसाळ्याच आवडत नाही. नुसतं किचकिच राहते रोडवर. पावसाळा नसल्यावर पाणी कुठून प्यायचं वाटतंय मम्मी. पाऊस तर पडणारच आहे. घे बरं ती चाक कार करायचं. पप्पा त्या दिवशी ही 100 रुपयाचंच आहे का नाही. 100 रुपयाचं आहे काही. ही लय भारी काम करते, कार करते. आता मम्मीला ही काप नाही गेली नीट, तर आता मम्मी कार करून दाखवते. मला कार करून दाखवतो लवकर. मला येत नाही तूच कर कार. आणि हे सारखं सारखं मुंड झालं का माझ्याकडून ते एक चाकू कार करणार माणूस आलं होतं. पण किती घेऊन गेलं माझ्याकडून 2 चाकूला. 2 चाकूला 2 चाकू आणि इळती होती. 150 रुपये घेऊन गेले माझ्या. म्हणजे एक चाकू 50 रुपयाला करून दिलं मला. वा. मग ती बघितले तुमच्या भाऊजीने आणि काही शोध काढून 100 रुपयाची वस्तू आणल्यात. घरच्या घरी. लय भारी कार होते ह्याच्यानं. आता बघा तुम्हाला करून दाखवते मी. मग पकड असा कॅमेरा. इकडं धरायचं मग दाखवू खाली. असं करायचं फक्त. ते किचनचं काम राहिले आमचं. काय झालं.
हे किचनमधलं काम जर झालं का फर्निचरचं, हे तुम्हाला काही दिसणारच नाही. भांडेकोंडे हे डबेन गिलासन मुलासन सगळे ट्रॉलीमध्ये जाणार आहेत. आता होईल कधी माहित नाही. भविष्यात नाही, लवकरच होईल. तुम्हाला बी दिसेलच. आलाय वेळ जवळ. बघू आता. तो चलो कंटिन्यू करो काम और वीडियो भी करो आप कंटिन्यू. व्हिडिओ कंटिन्यू बघा, पुढे पण बघायसारखं आहे. चला आता आम्ही करून घेतो एवढं. चला तर मला एवढी भांडी घासायची 100 वेळा सांगलेले, पण माझं काय घासणं ना गेले. त्याला मग आता घासूनच घेते. थोडेच भांडी आहेत. आता हे भांडे लावायचं कसं, मग मी भांडे लावणार त्याच्यावरच भांडी टाकणार आहोत. हो दे मम्मी, मला लावू वाटत नाही भांडे. बस मी सकाळी तुला लावून देईल ते भांडे. माझ्या मला लागत नाही. ले भांडे लावते टाकतेच बाबा ह्याच्यात. केवढे भांडे आहेत ते, लेकरांना काय करावं असल्या. किचन मट्टा पुसून घेतलं आणि टेबल पण पुसून घेतली. मम्मीनं ते कारले तीन कापून वरी गेली झोपायला. कापून घेतली आणि इकडं भाऊ टी व्ही बघायला. 8 वाजलेत. तर भांडे घासून घेते. किचन वाटतं चकचक पुसून घेतली बघा. काहीतरी वाटायले का चकचक. चला आता भांडे घासून घेते. भांडे घासून झालेत.